तर बाबांनो पुण्यातनं स्क्रॅप भरून निघलो बघा किर्लोस्करवाडीचा शिरवळ डिझेल टाकालो तिथं बाबून गाठ पडलेली. तिथनं भवाननगरमध्ये आलो तिथंही भवाननगरमधले आपले सगळे ड्रायव्हर बाबून गाठ पडली. निम्मी तर यातले सगळे ड्रायव्हर होते. तिथंच आपला एक भाऊ दाद्या म्हणतेला दाद्यानं भावानं लय जबरदस्ती केला. म्हणला घरला यायला लागते म्हणला कारण आमची मम्मी कायम व्हिडिओ बघते म्हणला. मम्मींचा मान राखून घरला आलो बघा त्यांच्या, कारण त्यांच्या पण घरी दोघं जण ड्रायव्हर आहेत आणि त्यांच्या मम्मीसने माहिती आहे ड्रायव्हरांची काय व्यथा असते. मग काय त्यांच्या पण पाया पडलो बघा, आशीर्वाद घेतलो. सांगण्यात तात्पर्य एवढंच आहे की 100 लोक जर नावं ठेवत असली तर 10 तर मला चांगलं म्हणतात, त्यामुळे पुढे चालत राहायचं. मग काय तिथनं आलो बघा किर्लोस्करच्या कंपनीत. गाव बसली एवढी मोठी कंपनी आहे पण गाडी लावायला झाडभर जागा आहे. आणि ह्या कंपनीत नियम एवढं कडक आहे की ह्याची सही आणाल तिकडे जावा, त्याचा शिक्का आणाल तिकडे जावा, ह्या आणा त्या आणा, लवडा आणा, लसूण आणा, एवढं करून गाभणं झालो. हे बूट बघा, सेफ्टी बघा, आई एकाचा बाप एकाचा, हेल्मेट तीन सगळे नियम पाळायला लागते. त्याच कंपनीत आपली फॅन फॉलोइंग भरपूर गाठ पडली. सगळ्यांनी भेटून भारी वाटलं आल्यासारखं. वाटी खोबरीची वाटी भरली होती. ओटीत घेतले 50 कोटी आणि आमदार गेले गुवाहाटी. भांडाभावांचं नाव घेतो खास कमीसाठी हॅशटॅग भांडाभाव. तिथल्या सगळ्या भावांनी एवढं प्रेम दिले की नाही खरंच मनापासून भारी वाटलं. आल्यासारखं मला खरोखर तिथं आल्यानंतर भारी वाटलं. आणि आपला भाऊ सम्या भावानं पण आपल्याला गाडी आतमध्ये लावायला तीन भरपूर मदत केली. गाडी पण भावानं लवकर खाली करून दिली. हसून बघण्यापेक्षा बसून बघ. कुठं बसायचं ते डेमला मेसेज कर, कशावर बसायचं ते पण सांगतो. तर लाईक शेअर कमेंट आणि फॉलो.